24 जुलै 1991 या दिवशी नव्यानं वित्तमंत्री बनलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपलं पहिलं बजेट त्या दिवशी प्रेझेंट केलं. त्यात त्यांनी एक नवीन औद्योगिक धोरण नावाने एक धोरण जाहीर केलं आणि या नवीन औद्योगिक धोरणालाच आपण नवीन आर्थिक धोरण म्हणतो आणि त्यालाच आपण आर्थिक सुधारणा असं आपण म्हणतो. म्हणून ज्या काही आर्थिक सुधारणा त्यांनी त्या दिवशी 91च्या या बजेटमध्ये मांडल्या, ते जे काही निर्णय त्यांनी घेतले त्या निर्णयांना मिळूनच आपण एक प्रकारे नवीन काय आर्थिक धोरण किंवा आर्थिक सुधारणा असं म्हणतो. त्यात त्यांनी जे डिक्लेअर केलं होतं त्याला न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी असं म्हटलं जातं आणि मग इथून आपल्या देशाच्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्या असं म्हणतात. त्यामुळे ही तारीख फार महत्वाची आहे, ज्यावर आपल्याला पूर्वी प्रश्न आलेले सुद्धा आहेत. 24 जुलै 1991 या दिवशी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपला पहिलं बजेट प्रेझेंट केलं वित्तमंत्री या नात्याने. त्या बजेटची सुरुवात, त्यांच्या भाषणाची सुरुवातच एका प्रसिद्ध कोटने त्यांनी केली होती. जे कोट विक्टर ह्युगो यांचं एक कोट होतं. फार छान इंटरेस्टिंग कोट आहे. नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अन आयडिया हुज टाइम हॅज कम. ज्या गोष्टीची वेळ आलेली असते त्या गोष्टीला या पृथ्वीवरची कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे थोडक्यात आता देशाची सुधारणा होण्याची वेळ आलेली आहे. आता आपल्याला भारताला सुधारणेपासून कोणीही थांबवू शकत नाही असं कोट त्यांनी केलं आणि आपलं भाषण सुरू केलं होतं असं म्हणतात. आणि हे खरंच आहे. ज्या गोष्टीची वेळ आलेली असते, योग्य असो गोष्ट किंवा अयोग्य असो, चांगलं होणार असेल किंवा वाईट होणार असेल, जर वेळ आलेली असेल तर कुणीही भूपृष्ठावरचं थांबवू शकत नाही. म्हणून तुम्हाला जर पास व्हायचं असेल आणि त्याची वेळ आलेली असेल तर तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. आणि नसेल वाईट होणार असेल तर काहीही केलं तरी होणारच असतं, असा त्याचा अर्थ उलटा सुद्धा काढला जाऊ शकतो. भूपृष्ठाच्या पलीकडे असलेली शक्ती मात्र बदलवू शकते, पण त्या पलीकडे असलेल्या शक्तीवर आपला कंट्रोल नसल्यामुळे हा कंट्रोल आपण आपल्यावरच घेतला पाहिजे असा पण त्याचा अर्थ झाला. म्हणून भारताच्या बाबतीत सुद्धा सिच्युएशन अशी आलेली होती की आता आम्हाला सुधारायचंय. कधी कधी या सुधारणांवर ही पण टीका केली जाते की आपल्याला सुधारण्यासाठी परिस्थिती एकदम खालावलेली पाहिजे असते. खालाव म्हणजे एकदम लोएस्ट पोझिशनला गेलेली हवी असते, तेव्हाच कुठेतरी आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. काही लोक या आर्थिक सुधारणांवर अशी टीका पण करतात की आपण IMF कडे गेलो, वर्ल्ड बँकेकडे गेलो, त्यांना सांगितलं कर्ज द्या, ते म्हणते तारण घ्या, पण त्याशी आम्ही तारण दिल्याशिवाय तुम्हाला कर्ज मिळणार नाही. पण त्यांनी त्याचबरोबर असं पण सांगितलं की तुम्ही सुधरा, आता तरी सुधरा. रेग्युलरली तुम्ही आमच्याकडे कर्ज घेण्यासाठी येतात, यावेळी मात्र खूपच मोठं भांड घेऊन आलेलं आहात भिकेचं. आता घ्या थोडेसे कर्ज, हेही अशा प्रकारे तारण ठेवून, पण आता तरी सुधरा. आणि म्हणून आपण सुधारणा सुरू केल्या, अशा प्रकारची पण टीका तत्कालीन सरकारवर केली जाते असंही म्हटलं जाईल. पण व्हॉट एव्हर, जे काही झालं ते तिथून मात्र सगळं सुधारायला लागलं आणि त्या आर्थिक सुधारणांमुळे देशात एवढा बदल झाला. आज जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तर ह्या बदलामुळेच आपल्याला हा सगळा बदल झालेला तुम्हाला दिसेल. म्हणजेच याचा अर्थ ज्या काही आज आपल्याला सुधारणा झालेल्या दिसतात त्याचं मूळ तिथून सुरू झालेलं असं म्हणताय. सगळ्या क्षेत्रामध्ये बदल झालाय. तुमच्यापैकी कित्येक जण त्या आर्थिक सुधारणांच्या नंतर जन्माला आलेले असाल, त्यामुळे तुम्हाला पूर्वीची स्थिती माहिती नसेल, पण तुमच्या आईवडिलांना विचारा. 91च्या आधीची स्थिती आणि 91च्या नंतरची स्थिती, विशेषतः गेल्या 10, 15, 20 वर्षामधली स्थिती एकदम विजिबली डिफरन्स निर्माण झालेला दिसेल की किती बदल झालेला आहे असं ते तुम्हाला सहज सांगू शकतील. पण तुमचा जन्म फार उशिरा त्याच्यानंतर झालेला आहे, त्यामुळे तुम्ही मुळातच सुधारित आवृत्ती म्हणून जन्माला आलेला आहात. आई वडिलांना मात्र विचारून बघा, म्हणजे तुम्हाला आर्थिक सुधारणांचं खरं महत्व कळू शकेल किंवा लक्षात येऊ शकेल. असा प्रकार झाला. म्हणून 24 जुलै 91ला हे नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं. त्या धोरणाने काय जाहीर केलं ते आपण नंतरच्या पुढच्या पॉइंटमध्ये आपल्या लक्षात येईल. आणि आपण सोनं आपल्याला 2 टप्प्यांमध्ये बाहेरच्या या बँकांमध्ये तारण ठेवावं लागलं होतं. पण डिसेंबर 1991 अखेर, म्हणजे त्याच वर्षाच्या अखेरीस मात्र भारत सरकारने पुन्हा हे सगळं सोनं विकत घेतलं आणि परिस्थिती पुन्हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणून सुरू केला असं म्हणतात. त्यामुळे जे गेलं होतं ते 1 वर्षातच आपण पुन्हा प्राप्त केलं, ही पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. मग आता 91च्या आर्थिक सुधारणा सुरू केल्या. इमिजिएटली सरकारने काय केलं तर 2 प्रकारचे कार्यक्रम सुरू केले असं म्हणता येईल.
या कार्यक्रमाने त्यांनी तसं नाव दिलं नव्हतं, पण अभ्यासक लोक असं म्हणतात की हे 2 कार्यक्रम त्यांनी सुरू केले. एक होता स्थैर्य कार्यक्रम, जो होता अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रम, आणि दुसरा होता संरचनात्मक समायोजन कार्यक्रम, जो एक दीर्घकालीन कार्यक्रम होता. अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रम, अल्प कालावधीत काही गोष्टींमध्ये स्थैर्य निर्माण करण्याबद्दलचा कार्यक्रम. कोणत्या, जे 3 संकट आपण म्हटले होते, ते तिन्ही संकटांमध्ये दुरुस्ती करायची आहे. राजकोषीय संकट होतं, म्हणून काय करायचंय, राजकोषीय तूट कमी करायची होती. व्यवहार तोलाचा प्रश्न निर्माण झाला होता, तर व्यवहार तोलात स्थैर्य निर्माण करायचं होतं. आपली निर्यात कशी वाढेल, आयात कशी कमी होईल, असा प्रयत्न करायचा होता. आणि चलनवाढीचा जो भरपूर दर झालेला होता, भाववाढीचा, तर त्याच्यावर नियंत्रण करायचं होतं. तर यासाठी सरकारने लगेच इमिजिएटली काही उपाय केले, आणि पुढच्या साधारणतः 1-2 वर्षामध्ये या सगळ्या तुटी आणि चलनवाढीचे दर इवन नियंत्रित पण झाले. पण हा मात्र फार दीर्घकालीन कार्यक्रम होता, जो अजूनही चालू आहे असं म्हटलं तरी वेगळं होणार नाही. संरचनात्मक समायोजन, समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट, स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम. मग आपल्या अर्थव्यवस्थेचं स्ट्रक्चर बिघडलेलं होतं असं आपण म्हटलं, तर ते बिघडलेलं जे काही स्ट्रक्चर होतं, ते अशा रीतीने ऍडजस्ट करायचं होतं की आता स्ट्रक्चरच आता विकासासाठी फॅसिलिटेट करणारं ठरेल. असं नको की स्ट्रक्चरच विकासाच्या दृष्टिकोनातून अडथळा म्हणून बनेल. जसं मी तुम्हाला अभ्यासाचं सांगितलं, तुमच्या अभ्यासाची पद्धती तुमच्या अभ्यासामध्ये अडथळा बनायला नको. म्हणून अभ्यासाची पद्धत अशी असावी की तुमचा अभ्यास वेगाने पुढे हे होईल. म्हणून भरपूर मुलं अभ्यास करताना दिसतात, पण बऱ्याच जणांना कळत नाही की आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये काय चूक आहे. काहीतरी वेगळ्या भ्रामक कल्पना भरपूर मुलांनी बाळगलेल्या असतात. या भ्रामक कल्पना आहे, भ्रम आहेत या गोष्टी बऱ्याच मुलांना कळत नाहीत. न कळण्याच्या मागे बाकी इतर कारणं असतात. कोणी काही सांगतं, कोणी काही सांगतं. अनेक सोशल मीडियावर तुम्ही मागे म्हटलंच होतं की अनेक वेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करणारे लोक झाले, ज्यांना अजूनही स्वतःलाच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हेच लोक सुद्धा मार्गदर्शन करायला लागले म्हटल्यानंतर एकदम नवीन नवखे मुलं जे असतात, ते मात्र त्याला बळी पडतात, भ्रमामध्ये जातात, चुकीच्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात करतात, आणि बऱ्याच वेळा कळतच नाही की आपल्या अभ्यासाची पद्धतच चुकीची आहे. त्यामुळे मार्गदर्शक चांगला पाहिजे असं मी नेहमी म्हणतो. तर ते तेवढंच महत्वाचं आहे. ह्या लेवलवरून तुम्ही पूर्ण देशाबद्दलचा असा अंदाज करू शकतात की प्रॉब्लेम हा स्ट्रक्चरमध्येच होता बराच वेळा. त्यामुळे ते स्ट्रक्चर आता आपल्याला ऍडजस्ट करून ते फॅसिलिटेट होईल, कसं होईल विकासाच्या दृष्टिकोनातून, असा बदल करायचा होता. म्हणजे काय बदल करायचा होता, तर आपल्या संरचनेत बदल करायचा होता, अर्थव्यवस्थेच्या. आणि हा संरचनात्मक बदल करण्यासाठी आपण जे सुरू केलं त्यालाच आपण LPG असं आपण म्हणतो. जी प्रोसेस आजही चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ठीक आहे, या ठिकाणी LPG, लिबरलायझेशनला मराठीत उदारीकरण, प्रायव्हेटायझेशनला खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशनला जागतिकीकरण किंवा वैश्वीकरण, म्हणून कधी कधी खा असंही त्याला म्हणतात. उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही खाजगीकरणाची प्रक्रिया आजही चालू आहे. सरकारचे कित्येक कारखाने विकण्याची प्रोसेस आजचे सरकार अजूनही करतंय असं आपल्याला दिसेल. तर अशा रीतीने ह्या 2 गोष्टी कार्यक्रम सुरू केले असं म्हणता येईल. मग आर्थिक सुधारणांचा अभ्यास करायचा म्हणजे ऍक्च्युअली हे तर काय अल्पकालीन होतं. सरकारने 2-3 वर्षातच त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला सुद्धा. मधून मधून निर्माण होत राहायचं, पण अल्प कालावधीतच निर्णय घ्यायचे. हे मात्र आपल्याला जास्त डिटेल केले, लक्षात घेतले पाहिजे. मी पहिल्यांदा तिघांमधला ब्रॉड डिफरन्स तुम्हाला सांगतो आणि मग आपण सगळ्यांचे प्रत्येकाचा वैयक्तिक अभ्यास करूया. उदारीकरण म्हणजे काय, तर उदार होण्याची प्रक्रिया. कुणी उदार व्हायचं की जो पूर्वी उदार नव्हता. कुणाच्या बाबतीत, तर ज्यांच्या बाबतीत तो उदार नव्हता, तो किंवा ती यंत्रणा आता उदार होईल. मग आत्ताच आपण म्हटलं की अर्थव्यवस्थेची जवळजवळ सर्व क्षेत्रे ही सरकारमार्फत अत्यंत कडकपणे नियंत्रित केलेली होती. मग आता ही जी काही नियंत्रणं सरकारने टाकलेली होती, लायसन्स, परमिट, इन्स्पेक्शन राज सारखी किंवा ह्या आरक्षणाच्या धोरणांसारखी, तर ही सगळी कडक नियंत्रणं काढून टाकण्याची प्रक्रिया किंवा शिथिल करण्याची प्रक्रिया किंवा सौम्य करण्याची प्रक्रिया, या प्रक्रियेलाच आपण उदारीकरणाची प्रक्रिया असं आपण म्हणतो.
म्हणजे थोडक्यात सरकार आता उदार बनतंय आणि आता खाजगी अर्थव्यवस्थेला सांगतंय की आमच्या नियंत्रणाची तुम्हाला भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला आम्ही भरपूर मोठी मुभा देतोय. सुरुवातीला आम्ही फार तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवलेलं होतं. कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे भरपूर दोष आपोआप निर्माण होतात. जसं बाप आपल्या मुलाला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत मुलगा लहान असतो, त्याला काही स्वतःला कळत नाही, तोपर्यंत तो राहतो सुद्धा कंट्रोलमध्ये. पण आतल्या आत मात्र धुमसत राहू शकतो बऱ्याचदा. त्यामुळे बापाच्या कंट्रोलपेक्षा बापाला ते मॅनेज करता आलं पाहिजे मुलाला, असं आपण नेहमी म्हणतो. फेराच्या जागी जसा फेमा झाला, रेग्युलेशनच्या जागी मॅनेजमेंट आलं, तसाच प्रकार झाला. कंट्रोल कधी-कधी काय म्हणतात, तर ज्याला कंट्रोल केला जातोय, तो मात्र कधीतरी बंडखोरी करण्याची शक्यता असते. तो हे आपले वडील आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मात्र हे सारखं मला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करतायत. ही गोष्ट त्याला आवडेनाशी होऊ शकते. त्याच्यातली बंडखोरी वाढू शकते. आई-वडिलांप्रती काही वाटेनासं होऊ शकतं. त्यामुळे जो दुष्परिणाम निर्माण होतो, तशाच प्रकारचा दुष्परिणाम इव्हन आपल्या खाजगी अर्थव्यवस्थेबद्दलही झाला होता. कडक नियंत्रण असायचे. सरकारच्या विरुद्धच वातावरण निर्माण होईल त्यामुळे. पण सरकारने आता ठरवलं, की आम्ही आता उदार होतोय आणि आता आम्ही तुमच्यावरची ही कडक नियंत्रणं कमी करतोय. हां, आम्ही तुम्हाला एक चौकट घालून देऊ. त्या चौकटीच्या पलीकडे तुम्हाला जायचं नाहीये, पण चौकटीच्या आत मात्र तुम्ही खूप स्वनिर्णय घेऊ शकतात. साध्या भाषेत म्हणायचं, चौकटीच्या आत तुम्ही खेळू शकतात. चौकटीच्या बाहेर मात्र तुम्हाला जाता येणार नाही. असं सरकारला करता येऊ शकतं. आणि त्या प्रोसेसला आपण उदारीकरण म्हणतोय. जी म्हणजे पूर्वी सगळी क्षेत्रे कडकपणे नियंत्रित केली जात होती. आता सगळ्या क्षेत्रामध्ये उदारीकरण सुरू झालं. आज असं कोणतंही क्षेत्र राहिलं नाही, इन्क्लुडिंग कृषी क्षेत्र सुद्धा, की सरकारने आता त्या ठिकाणी आपलं कंट्रोल कमी करून खाजगी अर्थव्यवस्थेला जास्तीत जास्त वाव देण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाहीये, असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाही. म्हणून उदारीकरणाची प्रक्रिया असं आपण म्हणतो. आणि ह्या करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ह्या पुढच्या दोन्ही गोष्टी आहेत. हे 3 गोष्टी म्हणजे तिन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. लिबरलायझेशन ही ऍक्च्युअली अशी प्रोसेस आहे, की ज्या प्रोसेसमुळेच त्या जो प्रोसेसचा भाग म्हणून देशात प्रायव्हेटायझेशनची प्रक्रिया सुरू झाली आणि या प्रोसेसमुळेच देशाची अर्थव्यवस्था जागतिक बनण्याचा प्रकार झाला. मग जागतिकीकरण भारताच्या अर्थव्यवस्थेचं होतंय, ते होण्यासाठी कंट्रोल काढणं पण गरजेचंच होतं. म्हणून उदारीकरण हे कारण ठरलं जागतिकीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून. म्हणजे कुणी जर विचारलं, की उदारीकरण जास्त मोठं का जागतिकीकरण जास्त मोठं? तुम्ही म्हणाल जागतिकीकरण जास्त मोठं कारण ते जगाशी संबंधित आहे. पण तसा अर्थ नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक बनवण्याच्या दृष्टिकोनातून मात्र सरकारची नियंत्रणं कमी होण्यासाठी उदारीकरण करणं गरजेचं होतं. त्यामुळे उदारीकरणाच्या प्रक्रियेतूनच प्रायव्हेटायझेशन पण सुरू झालं आणि उदारीकरणाच्या प्रक्रियेतनं घेण्यात आलेल्या निर्णयांमुळेच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण पण सुरू झालंय असं आपल्याला म्हणता येईल. मग हा उदारीकरणाचा अर्थ झाला. खाजगीकरण म्हणजे काय? तर जे सरकारी आहे ते खाजगी करून टाकायचं. मग त्याचे अनेक स्वरूप येतात, पण एकदम पटकन कळेल असं स्वरूप असं, की सरकारच्या कंपन्यांची मालकी एकतर खाजगी क्षेत्राकडे, खाजगी कंपनीकडे देऊन टाकणे म्हणजे सरकारी उपक्रम तो विकूनच टाकणे किंवा तो नाही विकला तरी सुद्धा त्याचं व्यवस्थापन मात्र दुसऱ्या खाजगी व्यक्तींच्या ताब्यात देणे. म्हणून सरकारी उपक्रमांची, कंपन्यांची मालकी अंशतः किंवा पूर्णतः ही खाजगी क्षेत्रातला विकून टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण खाजगीकरण असं पण म्हणतो. हा त्याचा संकुचित अर्थ झाला, मात्र व्यापक अर्थही आपण त्याचं पुढे बघूया. आणि जागतिकीकरण म्हणजे काय? तर भारताची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी संलग्न करणे. म्हणजेच याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेचा जगाच्या अर्थव्यवस्थेशी जास्तीत जास्त संपर्क प्रस्थापित करणे. म्हणजेच पर्यायाने आपण बंदिस्त न राहता आपण परदेशातल्या वस्तू, सेवा देशात इझिली येऊ देणे, परदेशातल्या कामगारांना देशात येऊ देणे, परदेशातल्या कंपन्यांना देशात येऊ देणे आणि आपण त्यांना येऊ देत असेल तर आपण सुद्धा परदेशामध्ये जाणे. म्हणून जेव्हा जागतिक स्तरावर वस्तू, सेवा, कामगार, भांडवल, कंपन्या, त्या भांडवल घेऊन येणाऱ्या कंपन्या यांचा जेव्हा मुक्त संचार असतो आणि कोणत्याही देशाचं सरकार त्याच्या आड कोणतीही बंधनं आणत नाही, तेव्हा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण झालेलं आहे असं म्हणता येईल. आणि संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था एक सिंगल अर्थव्यवस्था, एक सिंगल बाजार बनलेला आहे असं म्हणता येईल. ते होण्यासाठी फार मोठा काळ आहे पुढे अजूनही.
प्रत्येक देशाच्या सरकारला आपल्या देशातल्या उद्योजकांचं, कारखानदारांचं, शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी परदेशातून येणाऱ्या वस्तू, सेवा, कामगार कंपन्या यांच्यावर काही ना काही बंधनं ठेवावी लागतातच. आपणही ती प्रचंड ठेवलेली होती, पण आता ती कमी करून आज हा मुक्त संचार निर्माण करण्यासाठी आपण जी प्रोसेस करतोय, त्याला आज आपण जागतिकीकरणाची प्रक्रिया असं पण म्हणतोय. म्हणून ग्लोबलायझेशनची इंग्लिशमध्ये डेफिनेशन केली जाते, टू इंटिग्रेट इंडियन इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी. भारताची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी एकात्म करणे किंवा त्याच्याशी संलग्न करणे, जेणेकरून आपण एकटे बंदिस्त न राहता आज जगाशी आपला मोठा व्यापार प्रस्थापित होऊ शकेल. यातनं आपल्यालाही फायदे होतील, काही फायदे त्यांचे आपल्याला मिळतील, आपल्याला काही फायदे त्यांचे मिळतील. अशा प्रकारे जी प्रोसेस सुरू झाली आहे त्याला आपण उदारीकरण म्हणतोय आणि त्यामुळेच हा सगळा बदल झालेला दिसतोय आपल्याला. तुम्ही बघा, परदेशी वस्तू किती मिळतात आपल्याला. कधी मॉलमध्ये जा, पूर्वी मॉल हा प्रकारच नव्हता. पूर्वी छोटी छोटी दुकानं असायची. जागतिकीकरणामुळे किंवा ह्या एलपीजीमुळेच देशात मॉल्स आणि ही संस्कृती आली अमेरिकेची. त्याच्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या ब्रँड्स बघितल्या तर कित्येक असे ब्रँड्स आपल्याला दिसतील की जे आपल्याला वाचता सुद्धा येत नाही. कुठे जर्मनीचे तर कुठे फ्रान्सचे, वाचता येत नाही, माहिती नाही असे ब्रँड्स आपल्याला उपलब्ध झालेत. गाड्या बघा, पूर्वी आपली फक्त मारुती गाडी भारत सरकारच्या कंपनीमधली तेवढीच माहिती असायची, नाहीतर बजाज कंपनी, नाहीतर टाटा यांची कंपनी. आज मात्र परदेशातल्या बऱ्याचशा गाड्या, व्हेकल्सचे ब्रँड्स आपल्याला भारतात इझिली उपलब्ध व्हायला लागलेत. असं मर्सिडीज भारतात मॅन्युफॅक्चर होऊ शकते, असेंबल होऊ शकते, फोर्ड असेंबल होऊ शकते. हे कोणालाच काही माहिती म्हणजे शक्यच नव्हतं. हे स्वप्नवत होतं तेव्हा. आज सगळं मात्र ते उपलब्ध झालेलं आहे. म्हणून आजची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे इंडियाची मोठ्या प्रमाणात जागतिक झालेली आहे असं आपल्याला दिसेल. तर ती प्रोसेस, त्याला आपण जागतिकीकरण असं आपण म्हणतोय. तर अशा रीतीने मग आपल्याला ह्या तिन्ही प्रक्रियांचा अभ्यास करायचा आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. आणि सुरुवात करायची आहे उदारीकरणाच्या नावाच्या ह्या टॉपिक पासून. मग आपण आता हा तिन्ही यंत्रणांचा अभ्यास पुढच्या सेशनमध्ये आपण घेऊया.